फॅमिली ब्लॉग मध्ये रोज असं नवीन काय घडतं तर लोक एवढं एकदम चावसे असं बघतात ते सगळं. म्हणजे मी कसं मॅनेज करता, मला ते फार कौतुक वाटतं त्या गोष्टीचं. मी काय म्हणतोय, तुमच्या लाईफ मध्ये जे घडतंय ना तेच हा. माझ्या लाईफ मध्ये घडतंय. मी हा. फक्त व्हिडिओज बनवतो त्याचा. हा. आता त्या दिवशी तुम्हाला सांगतोय सर की माझे व्हिडिओला व्ह्यूज जात होते 30,000 40,000. माझ्या घरातलं कुकर फुटलं. कुकर नॉर्मली लोकांच्या घरातलं फुटतं. हा काही हानी झाली नाही, आईला थोडंफार लागलंय, पण तिथं बाळ वगैरे नव्हतं, हे काळजीचा विषय झाला. ते बाबा ठीक आहे, मी त्यांना आदल्या दिवशी सांगितलं पण होतं तुम्ही कुकर नीट हे करा, कारण की तेव्हाच ते खराब झालेलं होतं. तर ते फुटलं, घर पूर्ण अस्तव्यस्त झालं आणि तो व्हिडिओ टाकलाय. तर त्या व्हिडिओला सर 1.5 लाख व्ह्यूज गेले. आता मग असं विचार करावं का आपण, आता मी तर असं विचार केला पाहिजे की दररोज कुकरच फोडायला पाहिजे घरातले की व्हिडिओ व्ह्यूज जासाठी, पण नाही, जे नॉर्मल लोकांच्या घरात घडतं तेच माझ्या घरात घडतंय आणि त्याचेच मी व्हिडिओ बनवतो, तर ते व्ह्यूज वगैरे जातात. फक्त एवढंच आहे की बाबा काहीतरी माझ्या लाईफमध्ये चालू जातं. आता काही जे हुशार एकदम लोक असतात, आता तुम्ही जसा प्रश्न विचारलाय का तसंच मला कमेंट्स करतात की बाबा तुझ्याच लाईफमध्ये हे सगळं कसं घडतं, तुझे काय चेक करून घे एकदा ज्योतिषकडून वगैरे, काय तुझे ग्रह वगैरे फिरलेले का. पण तसं काही नाहीये. आता नॉर्मली आता मी खरं सांगतोय की एखाद दिवशी माझ्याकडे कॉन्टेंट नसेल किंवा काही व्हिडिओ नसेल ना, मी शांत बसून जात असतो.